नमस्कार सर्व विद्यार्थी मित्रांचे माझी शाळा या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत. आज आपण संख्यांचे प्रकार भाग 2 यामध्ये पाहणार आहोत. संयुक्त संख्या, त्याचबरोबर पूर्णांक संख्या, सहमूळ संख्या, जोडमूळ संख्या, त्रिकोणी संख्या आणि चौरस संख्या. अतिशय महत्त्वाचा असलेला हा टॉपिक आहे. काळजीपूर्वक पहा. चला तर मग पाहूया संख्या व संख्याचे प्रकार भाग 2. संख्येच्या प्रकारापैकी हा दुसरा प्रकार आपल्याला सांगण्यात येतो संयुक्त संख्या. ज्यांनी याच्या अगोदरचा भाग पाहिला नसेल त्यांनी तो भाग पाहून घ्यायचा आहे. त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. संयुक्त संख्या याला कंपोजिट नंबर्स असे सुद्धा म्हणतात. तर आता आपण पाहूया संयुक्त संख्या म्हणजे काय. नैसर्गिक संख्या आपण पहिल्या भागात पाहिलेला आहे. नैसर्गिक संख्येतून एक व मूळ संख्या काढल्यास उर्वरित सर्व संख्यांना संयुक्त संख्या असे म्हणतात. त्याचबरोबर संयुक्त संख्येला असे सुद्धा म्हणता येते की ज्या संख्येला एक आणि तीच संख्या तसेच इतरही संख्यांनी पूर्ण भाग जात असेल तर त्या संख्यांना संयुक्त संख्या असे म्हणतात. सरळ सरळ सांगायचं झाल्यास ज्या संख्येची एक व ती संख्या सोडून इतरही संख्या हे त्या संख्येचे जर भाग जात असेल तर त्यांना संयुक्त संख्या असे म्हणतात. आता आपण पाहूया संयुक्त संख्या. 1 ते 100 पर्यंतच्या संयुक्त संख्या किती आहेत. आपल्याला माहीत आहे 1 ते 100 पर्यंतच्या एकूण मूळ संख्या किती आहेत 25 आणि एक नैसर्गिक संख्येतून आपणाला 1 काढायची आहे म्हणजे ही 1. अशा आपण जर 26 संख्या 1 ते 100 मधल्या जर 26 संख्या वजा केल्या तर राहिलेल्या ज्या आहेत 74 या काय आहेत संयुक्त संख्या. तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो 1 ते 100 पर्यंतच्या एकूण संयुक्त संख्या किती आहेत 74. आता या 74 कशा झाल्या एक आणि मूळ संख्या आपण काढून टाकलेल्या आहेत 1 ते 100 मध्ये. 1 ते 100 मध्ये मूळ संख्या 25 आहेत आणि ही 1 अशा 26 संख्या वजा केल्यावर राहिलेल्या 74 या काय आहेत संयुक्त संख्या. उदाहरणामध्ये 4, 6, 9, 12 असे कितीही वाढवता येतात. आता या ठिकाणी आपण 4ला पाहूया. 4 ही कशी संयुक्त संख्या आहे. 4 या संख्येला 1ने भाग जातो, त्याचबरोबर 2ने जातो आणि 4ने सुद्धा जातो. म्हणजे एक व तीच संख्या सोडून इतर संख्यांनी सुद्धा काय होतो या संख्येला भाग जातो. त्यामुळे यांना संयुक्त संख्या असे म्हणतात. आता आपण पाहूया 1 ही संयुक्त संख्या नाही, कारण 1 ला दुसऱ्या कोणत्याच संख्येने पूर्ण भाग जात नाही. त्याचबरोबर 2 किंवा अधिक संख्याच्या गुणाकाराने संयुक्त संख्या बनते. आता उदाहरणार्थ आपण या ठिकाणी पाहूया 9 ही संख्या आहे. आता ही कोणकोणत्या गुणाकाराच्या स्वरूपामध्ये लिहिता येते सांगितले काय इथं 2 किंवा अधिक. आता कशी होते गुणाकाराच्या स्वरूपात ते आपण पाहूया. 1 गुणिले 9 असे आपणाला लिहिता येते. त्याचबरोबर 3 गुणिले 3 बरोबर 9 असेही लिहिता येते. 9 गुणिले 1 बरोबर 9 हे अशा वेगवेगळ्या गुणाकाराच्या स्वरूपामध्ये आपणाला संयुक्त संख्या लिहिता येते. उदाहरणार्थ आपण इथं 12 घेतलं तर 1 गुणिले 12, 2 गुणिले 6, 3 गुणिले 4, 4 गुणिले 3, 6 गुणिले 2, 12 गुणिले 1 अशा वेगवेगळ्या गुणाकाराच्या स्वरूपामध्ये संयुक्त संख्या आपणाला लिहिता येते. आता आपण पाहणार आहोत सर्वात लहान संयुक्त संख्या कोणती आहे. तर सर्वात लहान संयुक्त संख्या ही 4 आहे. अतिशय महत्त्वाचा हॉट प्रश्न आहे हा. खूप वेळा स्कॉलरशिपला आलेला आहे. सर्वात लहान संयुक्त संख्या आणि ही कोणती आहे सम पण आहे. कधी कधी प्रश्न येतो सर्वात लहान सम संयुक्त संख्या कोणती
आहे असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. त्याचबरोबर दुसरा प्रश्न खूप वेळा विचारलेला आहे तो म्हणजे सर्वात लहान विषम संयुक्त संख्या कोणती. हा सुद्धा प्रश्न खूप वेळा विचारण्यात आलेला आहे. हॉट क्वेश्चन्स आपण याला म्हणू द्या. सर्वात लहान विषम संयुक्त संख्या, तर सर्वात लहान विषम संयुक्त संख्या जी आहे ती आहे 9. त्याचबरोबर एकदा स्कॉलरशिपला प्रश्न आलेला होता सर्वात लहान संयुक्त संख्या व सर्वात लहान विषम संख्या यांचा गुणाकार किती, असा जेव्हा प्रश्न येतो त्यावेळेस आपल्याला माहीत पाहिजे सर्वात लहान संयुक्त संख्या ही 4 आहे आणि सर्वात लहान विषम संयुक्त संख्या ही 9 आहे आणि या दोघांचा गुणाकार म्हणजे किती येतो 36. अशा पद्धतीचे आपल्याला प्रश्न सोडवण्यासाठी महत्त्वाचं आहे. त्यासाठी हे दोन्ही पर्याय लक्षात ठेवा. सर्वात लहान संयुक्त संख्या 4 आहे, सर्वात लहान विषम संयुक्त संख्या ही 9 आहे. आता आपण पाहूया संख्येचा पुढील प्रकार पूर्णांक संख्या. पूर्णांक संख्या आय या चिन्हाने दर्शवतात. आता पूर्णांक संख्या कशाला म्हणायचं, पूर्णांक संख्या कशाला म्हणतात, तर लक्षात असू द्या सर्व धनसंख्या म्हणजे प्लस या चिन्हाने दर्शवितात, ऋण संख्या वजा या चिन्हाने दर्शवितात व शून्य या संख्यांना पूर्णांक संख्या म्हणतात. मी पुन्हा एकदा म्हणतो, सर्व धनसंख्या ऋण संख्या व शून्य या संख्यांना पूर्णांक संख्या म्हणतात. आता पूर्णांक संख्या या संख्या रेषेवर कशा दाखवतात या ठिकाणी मी काढलेली आहे. ही जी आहे ही संख्या रेषा आहे. या रेषेवर आपण संख्या दाखवलेल्या आहेत म्हणून याला संख्या रेषा असे म्हणतात. आता या संख्या रेषेचा जो मध्य आहे हा 0 आहे. या शून्यापासून संख्येची सुरुवात होते. या ठिकाणी उजवीकडे आणि डावीकडे म्हणजे शून्याच्या उजवीकडे आणि डावीकडे संख्या लिहिलेल्या आहेत. आता उजवीकडच्या या धनसंख्या आहेत. जरी या ठिकाणी असा प्लसचं चिन्ह अधिकचं चिन्ह नसेल तरी या सर्व धनसंख्या आहेत. धनसंख्येच्या अगोदर अधिकचं चिन्ह लिहितात किंवा लिहित पण नाहीत. आता 1 2 3 4 5 6 7 8 9 ज्या आपण मोज संख्या म्हणतो, नैसर्गिक संख्या म्हणतो, या सर्व काय आहेत धनसंख्या आहेत. आता शून्याच्या उजवीकडे असलेल्या या सर्व संख्या धनसंख्या आहेत. शून्याच्या डावीकडे असलेल्या या सर्व ऋणसंख्या आहेत. -1 -2 -3 -4 -5 -6 -7 -8 9 10 या ज्या वजा वजा चिन्हाने दर्शवलेल्या आहेत या सर्व ऋणसंख्या आहेत. म्हणजे शून्य, सर्व धनसंख्या, सर्व ऋणसंख्या या सर्व मिळून कोणत्या संख्या तयार होतात, पूर्णांक संख्या. आता सगळ्यात महत्त्वाचं आहे पूर्णांक संख्येचा मध्यवर्ती हा काय असतो, 0 असतो. आपण पूर्णांक संख्येची वैशिष्ट्ये बघत आहोत. आता आपण पाहत आहोत सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या. या ऋणसंख्या आहेत आणि आपण पाहत आहोत सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या. तर सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या ही -1 आहे. लक्षात असू द्या, शून्याच्या डावीकडे असलेली पहिली संख्या ही सर्वात मोठी आहे. त्यानंतर आपण डावीकडे जसे जसे जाऊ तसे तसे या संख्या लहान होत असतात. -2 -3 -4 या संख्या लहान लहान होत जातात. त्यानंतर सर्वात लहान किंवा सर्वात मोठी पूर्णांक संख्या. आता आपण सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या पाहिली -1. आता आपल्याला पाहायचे सर्वात लहान किंवा सर्वात मोठी पूर्णांक संख्या. तर सर्वात लहान व सर्वात मोठी, सर्वात लहान म्हणजे डावीकडची आणि सर्वात मोठी म्हणजे उजवीकडची शून्याच्या, तर हे आपणाला सांगता येत नाही. अतिशय महत्त्वाचं आहे. हा चॅप्टर शेवटपर्यंत पहा. सांगता येत नाही.
सर्वात लहान व सर्वात मोठी पूर्णांक संख्या ही सांगता येत नाही. दुसरं आपल्याला या संख्येचं वैशिष्ट्य असे सांगता येईल, उजवीकडे संख्या, शून्याच्या उजवीकडे संख्या या मोठ्या होत जातात. 1 पेक्षा 2 मोठा आहे, 2 पेक्षा 3 मोठी संख्या आहे, 3 पेक्षा 4 मोठी संख्या आहे. म्हणजे या उजवीकडे संख्या या क्रमाक्रमाने वाढत जातात. व शून्याच्या डावीकडे या संख्या काय होत आहेत, कमी 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 होत जात आहेत. कुठेही पहा तुम्ही, इथून -10 पेक्षा 9 मोठी आहे, 9 पेक्षा -9 लहान आहे. म्हणजे उजवीकडे आपण संख्या रेषेवर जसे जसे जाऊ तसे तसे या संख्या वाढत जातात आणि संख्या रेषेच्या डावीकडे आपण जसं जसं जाऊ तसं तसं या संख्या काय होत जातात, कमी होत जातात, लहान होत जातात. आता सर्वात लहान धनपूर्णांक संख्या, जसं आपण सर्वात मोठी ऋणपूर्णांक संख्या सांगितली -1. आता सर्वात लहान धनपूर्णांक संख्या, धनपूर्णांक संख्या या आहेत. तर सर्वात लहान धनपूर्णांक संख्या आपल्याला कोणती सांगता येईल, 1. आता आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत, सर्वात लहान धनपूर्णांक संख्या ही 1 आहे. आता आपण पाहूया संख्येचा पुढील प्रकार. त्या संख्येच्या पुढील प्रकाराचं नाव आहे सहमूळ संख्या. आता सहमूळ संख्या कशाला म्हणायचं, तर त्याची व्याख्या आपल्याला अशी सांगता येईल किंवा ते आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी, ज्या दोन संख्यामध्ये एक सोडून दुसरी कोणतीच संख्या सामायिक अवयव नसते त्यांना सहमूळ संख्या म्हणतात. आता उदाहरणात पाहिल्यावर तुम्हाला अजून जास्त लक्षात येईल. या ठिकाणी 9 व 10 आहे, 5 व 15 आहे, त्याचबरोबर 8 आणि 21 आहेत. आता आपण 8 आणि 21 जर आपण घेतलं तर या ठिकाणी आपल्याला काय करावं लागतील, 8चे विभाजक पाडावे लागतील. विभाजक म्हणजे आपल्याला माहीत आहे 8ने कोणकोणत्या संख्या, 8ला ज्या संख्येने भाग जातो ते 8चे विभाजक असतात. आणि आपण 21चे विभाजक पाडूया. आता 8चे जर आपण विभाजक पाडले तर आपल्याला माहीत आहे 8 या संख्येला 1ने भाग जातो, 2ने भाग जातो, 4ने सुद्धा पूर्ण भाग जातो आणि 8 या संख्येने सुद्धा पूर्ण भाग जातो. जर आपण 21चे विभाजक काढायचे ठरले तर 21ला 1 या संख्येने पूर्ण भाग जातो, 3 या संख्येने पूर्ण भाग जातो, 7 या संख्येने सुद्धा पूर्ण भाग जातो आणि 21 या संख्येने सुद्धा 21ला पूर्ण भाग जातो. आता या दोघातले आपण जर सामायिक विभाजक काढला, सामायिक विभाजक, या दोघांचा सामायिक विभाजक 8 आणि 21चा जर आपण सामायिक विभाजक काढला तर आपणाला फक्त एक ही एकच संख्या अशी आहे की ज्या दोन्हीमध्ये सामायिक आहे. म्हणजे या दोन्हीतला सामायिक अवयव काय निघालेला आहे, 1. म्हणून 8 आणि 21 या सहमूळ संख्या आहेत. अतिशय महत्त्वाचं आहे, कळालं असेल तुम्हाला. ज्या दोन संख्यामध्ये एक सोडून दुसरी कोणतीच संख्या ही सामायिक अवयव नसते त्यांना काय म्हणायचं, सहमूळ संख्या. या ठिकाणी आपण उदाहरणामध्ये पाहिलेलं आहे, 8चे विभाजक काढले, 21चे विभाजक घेतले, त्या दोन्हीमधला सामायिक विभाजक 1 आहे, दुसरी कोणतीही संख्या ही त्या दोन्हीतली सामायिक विभाजक नाही. म्हणून 8 आणि 21 या काय आहेत, सहमूळ संख्या आहेत. संख्येच्या प्रकारातील पुढचा प्रकार आहे तो म्हणजे जोडमूळ संख्या. आता जोडमूळ संख्या कशाला म्हणायचं ते आपण या ठिकाणी पाहूया. जर दोन मूळ संख्यांच्या दरम्यान एक संयुक्त संख्या असेल तर त्या संख्यांना जोडमूळ संख्या म्हणतात. आता उदाहरण पाहिल्यावर हे आपणाला अधिक स्पष्ट होईल. उदाहरणामध्ये 3 व 5 आपल्याला माहित आहे 3 ही काय आहे, मूळ संख्या आहे, 5 सुद्धा काय आहे, मूळ संख्या आहे. आणि या दोन मूळ संख्यांच्या दरम्यान एक जर संयुक्त संख्या येत असेल तर त्या संख्यांना जोडमूळ संख्या म्हणतात. आता कसे ते आपण पाहूया. 3 व 2 या मूळ संख्यामध्ये
कोणती संख्या आहे 3 व 5 मध्ये? 3 व 5, 3 4 5, 3 आणि 5 याच्या दरम्यान कोणती संख्या येते? 4. आणि आपल्याला माहित आहे 4 ही काय आहे? संयुक्त संख्या आहे. संयुक्त संख्या आहे म्हणजेच या दोन काय आहेत? जोडमूळ संख्या. त्याचबरोबर आपणाला लक्षात ठेवावा लागतो की या दोन्हीतला फरक फक्त 2चा असतो. जोडमूळ संख्या ज्याही असतील, जोडमूळ संख्यांच्या जोड्या, त्यांची जर आपण वजाबाकी केली तर त्याच्यातला फरक हा 2 असतो. कसा ते पाहूया. आता 3 व 5 या जोडमूळ संख्या आहेत. 5 वजा 3 असं जर आपण केलं तर या ठिकाणी फरक आपल्याला 2चा दिसून येतो. 1 ते 100 मध्ये जोडमूळ संख्यांच्या 8 जोड्या आहेत. हा प्रश्न आलेला आहे स्कॉलरशिपसाठी. 1 ते 100 मध्ये जोडमूळ संख्यांच्या किती जोड्या आहेत? तर लक्षात असू द्या 1 ते 100 मध्ये जोडमूळ संख्यांच्या 8 जोड्या आहेत. आता त्या कोणत्या आहेत ते आपण पाठच करून ठेवायचं. 3 5 पहिली जोडी आहे. दुसरी जोडी 5 7, तिसरी जोडी 11 13, चौथी जोडी आहे 17 19, पाचवी जोडी आहे 29 31, सहावी जोडी आहे 41 43, सातवी जोडी आहे 59 61, आठवी जोडी आहे 71 73. याच्यातल्या कोणत्याही जोडमूळ संख्यांना पहा, यांच्या मधामध्ये संयुक्त संख्या असते. त्याचबरोबर या दोन्हीतला फरक हा 2 असतो. उदाहरणामध्ये आपण 31 वजा 29 असं जर केलं फरक 2चा येतो. 73 वजा 71 फरक 2चा येतो. 13 वजा 11 फरक 2चाच येतो. अशा पद्धतीने जोडमूळ संख्या लक्षात ठेवायचं. विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वीच्या भागामध्ये आपण नैसर्गिक संख्या, त्याचबरोबर पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या पाहिलेल्या होत्या. या भागामध्ये आपण संयुक्त संख्या, पूर्णांक संख्या, सहमूळ संख्या आणि जोडमूळ संख्या पाहिलेल्या आहेत. आता पुढच्या भागामध्ये अतिशय महत्त्वाचा असलेला त्रिकोणी संख्या आणि चौरस संख्या या दोन्हीचा मी वेगळा भाग करत आहे, कारण या खूप डीपमध्ये आपणाला समजून सांगण्यासाठी मी याचा वेगळा भाग केलेला आहे. तर पुढचा भाग 3 पाहण्यासाठी आजच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर बटन दाबायला विसरू नका आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद.